नमस्कार, मी दीपाली. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, मी एक छान सेगमेंट घेऊन येते ज्याचं नाव आहे पोलखोल. आणि त्या पोलखोलमध्ये तुम्ही ज्या सहकलाकारासोबत काम करत असता त्या सहकलाकाराला किती ओळखता किंवा ते आपण किती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो, आपल्याला एकमेकांबद्दल किती माहिती असतं, हे या सेगमेंटमधनं आपण जाणून घेत असतो. आणि माझ्यासोबत आता उर्मिला आणि अभिजित दोघंही आहेत. स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि पोलखोल असं माझं सेगमेंट आहे, त्यासाठी तुम्ही रेडी आहात? आता काय तू नाही म्हणलीस तरी म्हणजे आम्ही नाही म्हणलो तरी तू थोडीच थांबणार आहेस. तेव्हा आता कसली पोलखोल होणार आहे हे जरा मी जाणून घेण्याच्या विचारात आहे. काय असेल बरं? स्वरालाच आणायला पाहिजे होतं खरं तर ती इकडे. सगळ्यांची करेल, सगळ्यांची पोलखोल करेल. खोल. माझे खूप सिंपल प्रश्न आहेत आणि आपण सोशल मीडियावर बरेच ॲक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे आपल्याला एकमेकांबद्दल किती माहिती आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. माझा पहिला प्रश्न आहे, इन्स्टा हँडलवर अभिजितचं नाव काय आहे? अभिजित खांडकेकर. आणि उर्मिलाचं नाव काय आहे? आय थिंक उर्मिला कानेटकर. बरं, उर्मिला कोठारे आहे. आत्ताच हो बरं ठीक आहे. हां पण म्हणजे नाव आडनाव असं दोन्ही आहे, असंच आहे. म्हणजे त्याला काही जसं आता सुखदाचं मोरपंख वगैरे आहे, असं नाही आहे. असं तिचं पूर्ण नाव आहे. हां नेम आहे. अभिजितच्या प्रोफाईलवर लास्ट रील कोणतं शेअर झालेलं आहे? एक 1957 सालचं कुठलं तरी असेल बघ. शेअर म्हणजे आता त्याने एक कोलॅबरेशन एक्सेप्ट केलेलं पण म्हणू शकते. एक लास्ट रील आहे जे जे कोण मलाही नाही आठवत आहे. नाही माहित. आय थिंक मी तुला सांगतो लास्ट असेल मी त्याला स्वतःच आठवत अरे नाही, नाही. मी- कसली पोल खोल करताय तुम्ही? त्यानिमित्तानं उलट हे मला काय म्हणू कळतंय की हां आपण किती ॲक्टिव्ह असायला पाहिजे. आय थिंक लास्ट मी कोलॅब केलं होतं काहीतरी सुखदाबरोबरचीच पोस्ट असावी ज्याच्यामध्ये तिचा आग्रह असतो की नाही नाही इथे आपण शेअर करूया, हे आपण हे करूया. सो आय थिंक तिच्याबरोबरची कुठली तरी हां जिम्मा 2बद्दल मी लिहिलं होतं. जिम्मा 2च्या प्रीमियर शोला मी गेलो होतो आणि मला फार सुंदर ती फिल्म वाटली, खूप आवडली, त्यामुळे त्याच्याबद्दल मी टाकलं आहे. हे उर्मिलाला होतं जे उर्मिलाला नाही आलं. आता अभिजितला आहे की उर्मिलाच्या प्रोफाईलवर शेवटचं रील कोणतं दिसतं? आत्ता तिने छान जरा कर्ली हेअर केलेले कुठल्या तरी सुंदर गाण्यांवरचं एक एडिट टाकलं होतं. बरोबर ना त्या आणि छान गाण्यांवरच्या त्या रील्स आहेत. आय थिंक सध्याची ट्रेंडिंग गाणी कुठली तरी आहेत. सो त्याच्यामध्ये असा बेज कलरचा काहीतरी ड्रेस आणि कर्ली हेअर आहेत, हे नक्की बरोबर ना. कुरळी आणि येलो कलर. ग्रीन आणि म्हणजे येलो चल, बेज जरा वेगळं आहे पण तरी कर्ली हेअर बरोबर आहे. हां येस. बरोबर सांगितलं. अभिजितने त्याच्या बायोमध्ये काय लिहिलंय? छे मी कोणाचे बायो बियो बघत नाही. बायो आता कसं आठवायचं बायो. तुला आठवते उर्मिलाच्या बायोमध्ये काय? नाही रे मी एवढं जाऊन काही पाहिलं नाही. म्हणजे खरं तर एवढा वेळ नाही बाई आमच्याकडे. जनरली काय लोक लिहितात ते खोटंच असतं. लिव्हिंग माय लाईफ टू द फुलेस्ट यु नो. अर्थात पापा की परी वगैरे आपल्या इथे कोणी नसतं असं, पण तरी असं काहीतरी ड्रीमर, अचीवर, ट्रॅव्हलर वगैरे असं काय काय लिहिलेलं असतं. आय थिंक तिच्यामध्ये ॲक्टर ॲक्ट्रेस किंवा आर्टिस्ट असं लिहिलेलं असावं असं मला वाटतं. ॲक्टर लिहिलेलं आहे तिने आणि त्यानेही सेम ॲक्टर असंच लिहिलं आहे. तुम्ही उगाच तू म्हणतोस तसं सो कॉल काही असं ड्रीमर. आठवत होतो की लोक काय काय लिहू शकतात. सो आम्ही आपलं बेसिक साधं. हां बरोबर आहे, ठीक आहे. अभिजितची पहिली सिरियल कोणती? माझी या प्रियाला प्रीत कळेना. आता त्याच्यावर रील्स होत आहेत अजूनही. करेक्ट आहे बरोबर. आणि उर्मिलाची पहिली मालिका कोण? असंभव. उर्मिलाच सांगू शकेल बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का उर्मिला? नाही ॲक्च्युली येस दॅट वॉज शॉर्ट टू फेम. त्यामुळे ती पहिली मालिका म्हणून सगळे ओळखतात मला. बट पहिली मालिका माझी होती तुझ्या विना. ओके नाही मला बरोबर नाही कारण मी जरा त्या बाबतीत. हां बरं, अभिजितचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स किती आहेत? अंदाजे तू सांगू शकते, तुला परफेक्ट आकडा नाही. येस ना. माझे विचारले तरी माझ्या लक्षात मलाही आता काल हे हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर कितीने कमी होतील या विचारात आहे मी की अरे आपण यांना फॉलो करतो, यांना तर काय पडलेली पण नाहीये. मी तिचे सांगायचं की माझे सांग. उर्मिलाला सांगू दे, एक अंदाज सांगू शकतेस का? नाही. तर तुला तुझे तरी माहिती आहे? 1 मिलियन आत्ता मी मागे कधीतरी 2-3 महिन्यांपूर्वी क्रॉस केले होते. त्याच्या पलीकडे मला माहीत नाही. काय तुला अंदाज वाटतो हिचे किती? मला वाटते 1 मिलियन तर इझिली. म्हणजे ती बऱ्यापैकी ॲक्टिव्ह पण असते आणि ऑब्व्हियसली मुलींचे जरा जास्तच असतात. म्हणजे तिच्या बाबतीत ते आहे खरं आहे. पण 1 मिलियन मिलियन आहे. हो. तुझा अंदाज तुला तुझे तरी माहिती आहेत? हां माझे आय थिंक समवेअर अराउंड 706, 704 और 700च्या काहीतरी. हां म्हणजे नॉट दॅट आय बॉदर टू मच अबाउट इट, पण ठीक आहे म्हणजे तरी.
कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न मी ह्याच्यासाठी विचारते, कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ॲक्ट्रेसचे फॉलोअर्स बघून हल्ली कामं मिळतात किंवा ह्या गोष्टी होतात म्हणून. हा इंटरव्ह्यूसाठीचा एक फार वेगळा विषय ठरू शकेल. तू निवांत त्याच्याबद्दल बोल. आय एम नॉट अन एक्सपर्ट. पण मी या निमित्तानं आलेले काही अनुभव, अर्थात त्याच्यामध्ये बरोबर चूक असं काही नाही, पण कसं जग बदलतंय आणि काही फार इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत जे कदाचित आपल्या प्रेक्षकांना पण माहिती नसतील त्या आहेत, की किती गणितं त्याच्यावर अवलंबून असतात. सो यू हेट इट, यू लाईक इट, बट यू कांट इग्नोर इट, असं ते आहे. आणि एस्पेशली समबडी लाईक अस हू आर इन द एंटरटेनमेंट इंडस्ट्री, एंटरटेनमेंट बिझनेस, त्या ठिकाणी हे फार महत्त्वाचं होतं. आता बघ ना, काही वर्षांपूर्वी एखाद्या प्रेक्षकाला एखाद्या ॲक्टरला अप्रोच करणं सुद्धा अवघड असायचं. आता सोशलला एक DM तुम्ही टाकला तर आम्हाला सुद्धा असं होतं की नाही यार, माझा प्रेक्षक आहे. मला परवा एका मुलीनं गिफ्ट पाठवलं, दीपाली खोत तिचं नाव आहे. ती दर वेळेला तिने एक पत्ता आमच्या कुठून तरी प्रोडक्शनवाल्याकडून घेऊन तिला एक काहीतरी छोटंसं गिफ्ट पाठवते मला आणि स्वराला. सो तिला आम्ही एक छोटासा व्हिडिओ टाकून धन्यवाद दिले. सो इट्स अ व्हेरी ब्युटिफुल थिंग. आणि ॲट द सेम टाईम या गोष्टींना कमर्शियली किती महत्त्व आलं आहे हे पण नाकारता येण्यासारखं नाही आहे. तर आपण बोलू निवांत त्यावर. कारण मलाही आवडेल त्याबद्दल बोलायला, कारण सध्याचा ट्रेंडिंग टॉपिकही आहे किंवा तो एक ट्रेंड म्हटला तर तो तसा ट्रेंड सेट होत चालला आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभिजितचा इंस्टाग्राम DP काय आहे? हां, मला माहिती आहे. ऑफकोर्स मला माहिती आहे. बघ ग जरा, कधीतरी ट्रोल कर जरा. ट्रोल नाही, सॉरी, सिद्ध झालेलं आहे की मी काय आम्हाला ट्रोल करत नाही. त्याला काय म्हणतो आपण? नाही 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 नाही, अरे काय म्हणतात सांग ना. ट्रोल नाही रे, ट्रोल काय ट्रोल, स्टॉक. स्टॉक कर. हां, स्टॉक कर. माझा असा टक्सिडोमधला असा एक नाईट लॅम्प आणि असा छान निखिल पंडित, नाशिकचा फोटोग्राफर, अमेझिंग निखिल पंडितने काढलेला आहे नाशिकच्या. हां करेक्ट, तो फार सुंदर फोटो काढलेले आहेत. तर त्यातल्या त्यात जरा आपल्याला रॉयल दाखवणारा DP असावा असं म्हणून तो टाकला आहे. उर्मिलाचा काय? मला आता विचारेली. उर्मिला बदलत असते पण आय थिंक. सो उर्मिलाचा असा स्वप्नाळू असा केस हवेत उडतायत वगैरे असं काहीतरी असणार. हां नाही म्हणजे काय स्वप्नाळू नाही की केस उडणारा नाही? मग असं छान मंद हसणारा असं काहीतरी. छान एक इरकल का माझ्या मते खणाची साडी आहे, त्याच्यातला एक खूप छान कर्ल्स हेअर केलेला मस्त डिसेंट साधा सुद्धा फोटो. आपण मला असं वाटतं एकमेकांना जरा कर्ल हेअर करत नाही तुम्ही दोघंही म्हणताय की कर्ल हेअर केले होते. होता की नाही त्या होता, photoshootमध्ये? कर्ल केले होते, कर्ल हेअर केले नाही मी. naturally? तो मग मला नाही माहिती. नाही नाही माहिती. सांगते आहे बरं तुम्हाला इन्फॉर्मेशन. माझे केस तसेच आहेत आणि मला काही माझ्या केसांना करावं लागत नाही आणि मला देवानीच कर्ल करून पाठवलेले आहे खाली. पण मला एक गोष्ट नक्की आहे, आपण एकमेकांना आणि अनेक जणांना स्टॉक केलं पाहिजे, कारण काहीतरी नवीन त्यातनं कळत राहील दरवेळेला. हां का माहिती आहे का, आपण बऱ्याच वेळेला आपल्या DP लक्षात येत नाही, पण जेव्हा आपण हल्ली खूप साऱ्या वेळेला टॅग करतो गोष्टी, तेव्हा एखाद्या वेळेला नाव बघत नाही, पण आपल्याला DP बघून पटकन कळतं की हा माणसाचा हा ऑफिशियल अकाउंट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, उर्मिलाने तुझं नाव काय म्हणून सेव्ह केलं असावं फोन? पूर्ण अभिजित खांडकेकर म्हणून सेव्ह केलं असेल आणि त्याच्यात JIT केलं असेल, JEET आय एम डॅम शुअर. खांडकेकर तिने बरोबर केलं असेल, पण कदाचित D काढला असेल, म्हणजे खानकेकर करायची पण शक्यता आहे. हां म्हणजे विच इज अ व्हेरी कॉमन हे, पण आडनाव तिने बरोबर केलं असं, फक्त EE ऐवजी JIT असेल बघावं लागेल. किंवा काहीतरी लोध्या बिद्या अशा नावांना नाही केलं ना, कळेल लगेच. हां उर्मिला ते बघ JIT, क्या बात आहे. हे म्हणजे कोणीतरी मला पाठवला असणार तुझा नंबर आणि मग Generally, तसा तो see, save फार झाला. काही नाही, पण अभिजित मधली जी दुसरी आहे असं मला वाटतं, जो दीर्घ आहे, त्यामुळे EE करतो मी. पण ते बऱ्याच जणांना JIT सोपं जातं, विच इज फाईन. म्हणजे ओके. तुझा नंबर त्याच्या मोबाईलमध्ये काय नावाने सेव्ह? अंदाज बघू दे, मग तू खरं बोल. माझा नंबर काय असेल, माझं नाव काय असेल, उर्मिला कानेटकर. बरं ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न असा की एकमेकांना रिअल लाईफमधला एक सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल एकमेकांना? असं वाटलं एकमेकांना खऱ्या आयुष्यात काय नावानं हाक माराल, तर मग मी काहीतरी असं ठोब्या वगैरे हाक मारते की काय सल्ला द्यायचा असेल तर आय डोंट थिंक उर्मिलाला मी मित्र म्हणून सुद्धा असा काही सल्ला माझ्या डोक्यात येत नाही आहे, कारण शी इज अ कॉन्फिडंट इंडिपेंडंट वुमन, अ मदर,
जी आपल्या मुलीचं सगळं करून सगळं घर सांभाळून आईवडिलां तिच्या आईची तब्येत बरी नसते असं मध्ये मला तिच्याकडून कळलं. त्यामुळे हे सगळं सांभाळून सगळ्या आपल्या पर्सनल आयुष्यातल्या गोष्टी सांभाळून ती आपल्या मुलीचं इतकं छान संगोपन करते, इथे एवढा वेळ देते. बऱ्याचदा मलाच कीव येते जेव्हा तिला गाडी चालवत यावं लागतं, जेव्हा तिचे ड्रायव्हर नसतात. सो या सगळ्या गोष्टी करणं फॉर अ वुमन इज नेव्हर इझी. पुरुषांना आपल्याकडे अजूनही खूप गोष्टी काही काही बाबतीमध्ये सोप्या ठरतात किंवा काही त्यांच्यावर जबाबदाऱ्या लादल्या जात नाहीत. आणि एक आई म्हणल्यानंतर ती फुल ऑन ड्युटीवर 24/7 असते, यामध्ये काही शंका नाही. आणि त्यात जिजासारखी अत्यंत ॲक्टिव्ह मुलगी असल्यानंतर तर तिला म्हणजे झोपही मिळत असेल की नाही पूर्ण, आय डाऊट. त्यामुळे उलट आय एम सो प्राऊड ऑफ हर की द वे शी हँडल्स एव्हरीथिंग. इट इज रिअली इन्स्पायरिंग. आणि इतकं करून छान काम करणं, सगळीकडे सतत अवेलेबल असणं इज रिअली कमेंडेबल. त्यामुळे सल्ला एवढाच देईन की कीप इट अप, अशीच राहा आणि रोज काहीतरी छान खायला आणत राहा. हां, जे ती आणते. तुला अभिजितला काही सल्ला द्यावासा वाटतं? एक तर सोशल मीडियावर अजून आम्हाला लक्षात राहतील असे रील रोज एक 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 रील आम्हीच आता टाकत राहा. collab करून टाकतो आता. आपणच टाकू आता. आणि अभिला म्हटलं ना की चल ना आपण ह्याच्यावरती करूया, हो 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 करायच्या वेळेला तो गायब असतो. सो हा म्हणजे आणि शांत ठेव डोकं जरा. मी हो हो कधी कधी मला असं वाटतं ह्याला कधी होईल. हे बघ, मला छान छान खायला मिळालं की मी शांत असतो. त्यामुळे आता तू विचार कर काय करायचं. हां, आणि बिकॉज आपण कितीही चिडचिड केली ना तरी त्याचा त्रास आपल्यालाच जास्त होतो असा मीच हा सल्ला देणार होतो खरं तर. कुणासाठी बोलतेस हे सगळं? हो, ग्रेट. सो दुनिया में बहुत गलत चीजें है लाइफ में. परफेक्ट. आमच्याकडून हा तुम्हाला सल्ला आहे. हा, हे लक्षात ठेवा. याचबरोबर अभिची एक अत्यंत महत्त्वाची क्वालिटी ती म्हणजे तो सगळ्या लोकांना जोडून ठेवतो. म्हणजे तो जिथे असतो तिथे सगळे खुश असतात. आणि आजूबाजूला म्हणजे सेटवरचं वातावरण आत्ता आपण जितके हसतोय ना तितके अभि नसतो तेव्हा आम्ही नाही हसत. त्यामुळे रोज अभिला सेटवरती शूटिंगला बोलवा. आजही नव्हतं माझं. मला अगदी सकाळी कळलं की काहीतरी अचानक एक रिशूट थोडंसं आलंय. सो पण आय एम ग्लॅड. मला आवडतं. इट्स लाईक अ फॅमिली. सो आम्ही मज्जा करतो सगळे मिळून. हीच तुमची केमिस्ट्री मला जाणून घ्यायची असते, जी बिहाइंड द सीन केमिस्ट्री असते आणि प्रेक्षकांना हे बरंच जाणून घ्यायचं असतं किंवा तुम्हालाही कधी कधी एकमेकांबद्दल अशा निमित्ताने जाणून घेतात. आय होप तुम्हाला हा गेम आवडला. हो, ॲब्सोल्युटली. आणि आता लगेच मी आता सुरू करणार तिला स्टॉक करायला. आणि अजूनही काही सुंदर सुंदर अभिनेत्री आहेत त्यांना पण स्टॉक करायला. यू नेव्हर नो, उद्या प्रश्न विचारले तर. आणखीन सुंदर सुंदर अभिनेत्रीविषयी विचारलं असतं तर कदाचित त्यांचे डीपी काय आणि त्यांचं हे काय ते काय ते सगळं तुला कळलं असतं. नाही, मी आता अभ्यास करायला सुरुवात करतो. मी खरंच आता करायला पाहिजे जरा. हा गेम ह्याच्यासाठीच आहे की आपण हल्ली सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतो. त्याच्यामुळे अशी एक गंमत जम्मत की आपल्याला एकमेकांविषयी किती माहिती असतं आणि त्याच्यातलं एक थोडंसं फन एलिमेंट काढण्यासाठी. थँक्यू सो मच. तुम्ही खूप स्पोर्टिंगली घेतलं हा गेम त्यासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच.